धनगर समाजाला अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय अद्याप रखडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनानंतरही ठोस निर्णय न झाल्याने समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। याच पार्श्वभूमीवर येत्या 21 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर निर्णय आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर आरक्षणाचे प्रमुख नेते दीपक बोराडे यांनी दिली। सरकारने दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत धनगर समाजाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असताना दीपक बोराडे यांनी समाजाच्या प्रमुख नेत्यांशी व समाज बांधवांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा स्पष्ट केली। राज्यभर या आंदोलनाची तयारी सुरू असून विविध जिल्ह्यांतून धनगर समाजाचा पाठिंबा मिळवला जात आहे। धनगर समाजाची ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लक्षात घेता एसटी आरक्षणाची मागणी पूर्णपणे रास्त असून सरकारने तातडीने यावर निर्णय घ्यावा अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली आहे। 21 जानेवारीच्या निर्णय आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून सरकार यावर काय भूमिका घेते याकडे धनगर समाजासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे। श्री न्यूज, नंदुरबार। संविधानानुसार देत चालतो। या संविधानानुसार जी अनुसूचित जमातींची यादी आहे त्या 36 नंबरला आमचा समावेश आहे। परंतु स्वातंत्र्यानंतरच्या 8 दशकांपासून धनगर जमातीला या एसटीच्या अमृतरूपी आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम केलंय। घटनादत्त अधिकार आम्ही मागतोय। देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाखो लोकांच्या समोर जाहीरपणे सांगितलं होतं, आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो, तसं लिखित दिलं होतं। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं। म्हणून यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी धनगरांच्या उपकारांमुळे हे सत्तेत आले याची जाणीव करून देण्यासाठी हा लढा सातत्यानं चालू आहे। जालन्याच्या आंदोलनाच्या आणि क्रांतीच्या भूमीतून आम्ही 17 सप्टेंबर रोजी एक मोठा लढा उभारला होता। तो लढा अधुऱ्यात राहिला। त्या लढाईची शेवट करण्यासाठी, सांगता करण्यासाठी येणाऱ्या 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धनगरांचं पिवळं वादळ येणार आहे। या पिवळ्या वादळामध्ये सहभागी होऊन या ऐतिहासिक लढ्याचं साक्षीदार व्हावं हे सांगण्यासाठी, या समाज बांधवांना निमंत्रण देण्यासाठी मी राज्यभर फिरतोय। आज आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही आलोय। मुळात आदिवासी आणि धनगर हा संघर्ष उभा करून राज्यकर्ते आम्हाला अजून दाबण्याचं, आमचा घटनादत्त अधिकार पासून आम्हाला वंचित ठेवण्याचं काम करतात। मुळात आदिवासी आणि आमचं भांडण होण्याचं कारण नाही। आम्ही या एसटीमध्ये आहोत। त्यातही आम्ही पुन्हा एक पर्याय दिला आहे की सरकारला जर अडचणी वाटत असेल, आमच्या आदिवासी बांधवांना जर भीती वाटत असेल तर मूळ आदिवासींना त्यांच्या आरक्षण कोट्यासह एसटी ए ठेवावं। आम्हाला आमचं जे आम्ही 3.5% इथं घेतो हे एसटी बी करावं आणि उद्या जनगणना झाल्यानंतर जितकी आमची संख्या असेल तितकं आरक्षण देण्यात यावं। म्हणजे सरकारला सुद्धा यामध्ये पर्याय आम्ही दिलाय। आता आम्ही शांततेच्या संविधानिक मार्गाने सगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार आहोत। पण सरकार जर त्यांनी दिलेला शब्द पाळत नसेल तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील।